राम राम शेतकरी मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरंच शेतकऱ्यांना कापूस पिकाचे उत्पादन घ्यायला परवडते का याविषयी एक सविस्तर माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, आता आपण साधारणपणे लागवडीपासून ते काढणीपर्यंत कापसाला 1 एकर क्षेत्रासाठी साधारणपणे किती खर्च येते ते बघूया। सर्वात प्रथम आपण बघू शकतो की ट्रॅक्टरने नांगरणी करायला आपल्याला 1,500 रुपये प्रथम खर्च येत असतो। त्यानंतर शेत भुसभुशीत करण्यासाठी रोटावेटरला आपण साधारणपणे 1200 रुपयाचा खर्च 1 एकरला येतो। त्यानंतर येते बियाणे, तर बियाण्यासाठी एक बियाण्याची बॅग 800 रुपयाची आपल्याला मिळते। त्यानंतर येते खताचा खर्च, तर हे आपण बघू शकतो साधारणपणे आपल्याला 1 एकरामध्ये 4 वेळेस किंवा 3 वेळेस खत टाकावं लागतं। तर यासाठी आपल्याला 5400 रुपयाचा खर्च येऊ शकतो। यानंतर येतो कीटकनाशकासाठी आपल्याला लागणारा खर्च, तर आपल्याला कमीत कमी 4 वेळा तरी कापूस पिकामध्ये फवारणी करावी लागते। तर यासाठी 3200 रुपयाचा खर्च येऊ शकतो। त्यानंतर येते मजुरी, यामध्ये तण नियंत्रण, खत देणे, कापूस लागवड करणे आणि फवारणी करणे यासाठी आपल्याला मजुराची गरज लागत असते। तर त्यासाठी 6500 रुपयाचा खर्च येऊ शकतो। त्यानंतर येते कापूस वेचण्यासाठी लागणारी मजुरी, यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकतो। तर साधारणपणे 4400 रुपयाचा खर्च आपण पकडूया। माल वाहतूक व इतर खर्च जर पकडला तर तो आपल्याला 1,500 रुपये येतो। अशा प्रकारे आपण एकूण खर्च 1 एकरासाठी जर पकडला तर यामध्ये आपल्याला 24,500 रुपये खर्च आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये कापसाचे उत्पादन सरासरी जर पकडलं तर ते आपल्याला 4 क्विंटलपर्यंत येत असते। कुठे जमीन खराब असते तर कुठे जमीन चांगली असते, याचा प्रभाव यावर पडत असतो। तर सध्या कापसाला 6,900 ते 7,000 पर्यंतचा भाव मिळत आहे। तर याचा आपल्याला एकूण उत्पादन जर विचार केला तर ते येते 27,600 रुपये। आपला एकूण खर्च झाला होता तो म्हणजे 24,500 रुपये। तर आपलं एकूण उत्पादन 1 एकरामध्ये 27,600 रुपयाचं झालं होतं। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या हातावर निव्वळ नफा जर विचार केला तर यामध्ये 3,100 रुपये आपल्याला मिळत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की कापूस हे पीक 6 महिन्याचे असते। तर यामध्ये आपले 6 महिन्याचे कष्ट, मजुरी आणि श्रम याचा विचार आपण केलेलाच नाही। जर हा विचार केला तर खरंच आपल्याला कापूस परवडतो का हे विचार करण्याची गोष्ट आहे।